अनंता इतराने तत्वता नमोजवे योग याग तपे देहाचिया योगे ज्ञानाचिया लागे न सापडसी भक्तीचिया मापे मोजितो अनंता इतराने तत्वता नमोजवे तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतोयसी भक्तीचिया मापे मोजितो अनंता इतराने तत्वता नमोजवे पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा मी कला कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो विना न पश्यन्ति सिद्धा स्वन्तस्थमीश्वरम्
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भृगुर्वसिष्ठ च मनस्य गौतमो मेधातिथिर्देवल देवरातो रामस्तथा गादिसुतस्य शाकलो मुकुंड पुत्राद्य पिप्पलादा योगेश्वरो व्यास पराशरो च छाया सुपूजा जदि जन्मोख्या सर्वेप्य मुनिगणा सपुत्र शिष्या स्वस्त्री विराजयोरति प्रणयनयुक्ता पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभो मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ जिर बिहारी पुनि पुनि कितनी सुनि हो सुनाए दिल की प्यास बुझत न बुझाए सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अति मन भावन पुनि पुनि कितनी सुनि हो सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई विठ्ठल मनवाचातीत तुझे हे स्वरूप मनोनियामाप भक्ती केले भक्तीची आमापे मोजितो अनंता इतराने तत्वता नवजय उपस्थित प्रभु प्रिय सज्जन तथा भगवत भक्ती स्वरूप सर्व माता भगिनी हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये आपल्या हिवरासारख्या पुण्यनगरीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यामधून कार्यकर्ते मंडळीच्या अथक परिश्रमांमधून पंचकृषीमधील श्रोतागण वारकरी मंडळी टाळकरी मंडळी महाराज मंडळी गुणीजन मंडळी अगदी सगळ्यांच्या सहकार्याने गेले 53 वर्ष झाली ही परंपरा चालू. म्हणजे परंपरेचा विचार जर केला तर खूपच जुना शब्द आहे. कारण 53 वर्षापासून ही परंपरा चालणं हे काही एवढं सोपं नाही. आणि ज्या बाबांच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम चालू आहे हे जागृत देवस्थान आहे. हनुमंतरायाची कीर्ती तुमच्या पूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे. पण सध्या कलियुग आहे. जागृत देवालाच लोक जास्त महत्व देतात. जे देव झोपेले आहेत त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही. म्हणजे किंमत जागृत माणसाची होते, जागृत देवाची होते. म्हणून जागृत देवस्थान आहे. 53 वर्ष झाले कार्यक्रम चालू आहे आणि यंदा सुद्धा त्याच उत्साहानं त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतो. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून त्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. दिवसभर हरिभक्ती परायण परम आदरणीय आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे गुरुस्थानी असणारे शालिग्रामजी महाराज सुरळकर यांच्या ओजस्वी वाणीमधून आपण श्रीमद भागवत कथा रसपान करीत आहात. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ, रोज वेगळ्या वेगळ्या कीर्तनकार मंडळीची कीर्तन आणि सकाळी काकडा अशी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून गेले 2 दिवस झाले कार्यक्रम चालू आहे. आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी वाक्पुष्प हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहात. त्या अनुषंगाने सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हे नव्हे ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संगतीमुळे देहू गावला क्षेत्रपण, इंद्रायणीला तीर्थपण आणि भंडाऱ्या डोंगराला देवत्व प्राप्त झाले अशा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे.
अभंग थोडासा कठीण आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह या तैतरीय उपनिषदातील श्रुतिवचनांचा बोध करून इतर सर्व चरणांमध्ये इतर साधनापेक्षा भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना दिसतात. विठ्ठल अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी तसं तर तुमच्या काळात मी पहिल्यांदा सांगतो. एकदा मला असं वाटतं बरेच दिवस झाले मांडक्यात झालो होतो की मांडक्यामध्ये आलो होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या या परिसरामध्ये येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आमचे परम आदरणीय खेलदार भाऊ त्यांनी फोन केला की यंदा तुमचं कीर्तन मिळावं अशी आमची इच्छा आहे आणि तुमचं नियोजन पाहून मन मोठं प्रसन्न झालं. ऐकण्याकरता गर्दीच असली पाहिजे असं काही नाही किंवा मंडपच मोठा असला पाहिजे असंही काही नाही. फक्त मंडपात बसलेले लोक ऐकणारे असले पाहिजे मग आनंद वाटतो. तर काही काही ठिकाणी 20 एकरात मंडप असते वर्धे तर आवडतच जाते. तर बाबा बसारे उठू नका बसारे उठू नका कठीण आहे परिस्थिती. पण पावर इथं वातावरण किती शांत आहे. त्या बाजूने पाहिलं तर सगळे तरुण दिसतात गावातले वट्यावर लहान लहान पोरं दिसून राहिले पण मंडपामध्ये अगदी शांतता आहे. मला असं वाटतं पोरं तुम्ही सगळेजण इथे या बसा ते वट्यावरचे सगळे या मी गावले नेत नाही तुम्हाला घेऊ नका या. वा 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 चांगली गोष्ट ऐकतात हो पोरं आज्ञाधारी आहेत बिचारे. विठ्ठल विठ्ठल अरे घरी गेले का बरे या ना इकडे पुढे या लेको या पुढे या इकडे या पुढे लपू नका. तुम्ही लपसाल तर कसं होईल आपल्या देशाचं. विठ्ठला घरी नाहीत गेले ना मग काही हरकत नाही. ते घाबरून घरी गेले असतील काय बा कीर्तन करायचं. मला आवडते कीर्तनात मुलं पुढे असले पाहिजे. काही लोकांना कंटाळवाणं वाटते ते पण आधी लहान पिढी पुढे असणं गरजेचं आहे. आज माझं मन भरून आलं. इकडून असे छोटे छोटे मुलं सगळे पाहिल्यानंतर आनंद वाटतोय. सगळं इकडचे सगळे आमचे तरुण मंडळी एका पोशाखात आहेत. यात छोट्या छोट्या मुली खूपच लहान आहेत बिचारे. हो पण मला असं वाटतं खरोखर गावचं काहीतरी पुण्य आहे भाग्य आहे. पण खरं सांगू ना याच्यावरून तुमच्या गावातल्या मोठ्या लोकांचे संस्कार समजतात. लक्षात ठेवा गावामधली येणारी पिढी जर चांगली असेल तर त्या गावातले मोठी माणसं नक्कीच चांगली असं मी म्हणत नाही. मग ज्ञानोबा सांगतात येथ वडील जे काही करते तया नामधर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. महाराज म्हणतात बाबा रे मोठ्याचं अनुकरण लहानी माणसं करत असतात. म्हणजे नेमकं मोठे जर दुरुस्त असले तर लहानांना दुरुस्त करण्याची गरजच नाही. पण जिथं आता मोठेच बिघडले लहानांना म्हणून तरी काय फायदा. मला असं वाटतं रेल्वेचं इंजिन जर चांगलं असलं तर मागच्या डब्याचा प्रवास चांगला होते. एखादा डब्बा बिघडेल असला तर चालतो पण इंजिन चांगलं पाहिजे. सगळ्या डब्यांचा प्रवास चांगला होतो. ज्या अर्थी तुमच्या मुली आज कीर्तनात उभे आहे ज्या अर्थी या साईडनं तुमची मुलं कीर्तनात उभे आहे त्या अर्थी तुमचे संस्कार खूप चांगले आहेत. रुजलेली माणसं आहात तुम्ही. अनेक सांगतो घरी गेल्यानंतर सगळ्यांना आपल्या मुलांची दिष्ट काढून घ्या कारण अशी मुलं शोधूनही सापडणार नाही. एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा. याच्यानंतर पैसा कमावणारी पिढी प्रत्येकाच्या घरात सपली. प्रत्येकाच्या घरात लिहून ठेवा पैशाची कमी कोणालाच राहणार नाही. याच्यानंतर पैसा कमावणारे मुलं हे प्रत्येकाच्या घरात सापडतील पण संस्कारवान मुलं शोधून सापडणार नाही. हे समाजाचं दुर्भाग्य ठरवणार आहे. आणि एक लक्षात ठेवा याच्या पुढचं एक वाक्य तुम्हाला मी सांगेल की पैसा कमावण्याकरता बुद्धी पाहिजे. पैसा कमावण्याकरता बुद्धी पाहिजे पण कमवलेलं धन टिकून ठेवण्याकरता संस्कार पाहिजे. आणि आपल्या हिवऱ्यामध्ये कमावल्याही जाणार आहे आणि टिकवल्याही जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस ज्ञानोबा
ज्ञानोबांची समाधी होते आणि समाधीच्या वेळेस भगवान पांडुरंग परमात्मा उपस्थित आहे. आणि ज्ञानोबांचं काय सांगावं, तारुण्य असं असलं पाहिजे की त्याच्याकडे पाहिल्यानंतर माणसाला पाहत राहावं असं वाटलं पाहिजे. तारुण्यामध्ये जर माणसं आपल्याकडे पाहत नसतील तर मग कधी पाहते? तारुण्यामध्ये सौंदर्य आहे. ज्ञानोबांचं तारुण्य एवढं गोंडस होतं, एवढं सुंदर होते की ज्ञानोबांचा चेहरा पाहिल्यानंतर नजर बाजूला जात नव्हती. वर्णन करताय, उगवला खांब करदडीचा गाभा, नुकतंच उगवलेल्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळीवर आपण बोटाने स्पर्श करावा. आणि महाराज म्हणतात त्या गुलाबाच्या पाकळीवर जसे आपल्या बोटाचे चिन्ह उमटतात तेवढा ज्ञानोबांचा चेहरा मृदू होता. पण काय सांगावं, चांगले लोक जास्त दिवस थांबत नाहीत जगात. काय असेल तर असो, वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबा यांनी जाण्याचा निर्णय घेतला. आणि सौभाग्य आहे सज्जनांनो, माऊली जाण्याकरता निघाल्यानंतर सगळे लोक एकत्रित आहेत. आणि विशेष महत्वाची गोष्ट, देव आहे. पांडुरंग परमात्मा रडू लागले. खरं सांगू दादा, आयुष्यात आपल्यासाठी कोणीतरी रडलं पाहिजे. वाक्य पुन्हा एकदा ऐका, आयुष्यामध्ये आपल्या करता कोणीतरी रडलं पाहिजे, आपल्याच्यानं कोणी रडलं नाही पाहिजे. वाक्य पुन्हा ऐका एकदा, आपल्या करता कोणीतरी रडलं पाहिजे, आपल्या वागणुकीमुळे समाजात कोणी रडलं नाही पाहिजे. त्याला खरं जीवन म्हणतात. ज्ञानोबांचं जीवन तेच होतं. माऊली जात आहेत त्या दिवशी देव रडतायत की रुक्मिणी, अगं ये रुक्मिणी, काय हो भगवान, आता असा माणूस कोणी नाही. देवो म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नैनी, हा एकची योगी देखिला नैनी, हा एकची योगी देखिला नैनी, देखिला नैनी. काय मला ज्ञान आहे, आता असा योगी पुन्हा पुढे नाही. रुक्मिणीचे पुढचे शब्द प्रत्येक मायबापानं पकडल्यासारखे. रुक्मिणी म्हणते, ज्ञानोबा खरं सांगू का, मला कौतुक या मुलाचं वाटत नाही. म्हटले मला कौतुक त्या खुशीचं वाटते, ज्या खुशीमधून असं रत्न जन्माला आलं. धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्माली. म्हणून सज्जनानो, पवित्र माणसाला जन्माला घालणारी खुश सुद्धा तेवढी पवित्र पाहिजे. चांगले माणसं समाजामध्ये निर्माण होण्याकरता मायबाप सुद्धा तसे पाहिजे. आणि सप्ते का करावे लागतात, दरवर्षी गाथा का लावावा लागतो. मला असं वाटते, छत्रपती निर्माण जर करायचे असतील तर पहिल्यांदा तुमच्या जिजाबाई तयार झाल्या पाहिजे, इकडे शहाजी तयार झाले पाहिजे. त्यावेळेस समाजामध्ये असे माणसं येतील. आणि सज्जनानो, याच गोष्टीची नीव ठेवण्याकरता, पाया रोवण्याकरता आपण लोक एवढा मोठा खर्च करतात. सोपं नाही, सोपं नाही. मला हे सगळं तुमच्या लोकांच्या पुरुषार्थामुळे चाललं. आम्हाला काय त्रास आहे? काही त्रास नाही, आम्हाला सगळं व्यवस्थित आहे. विठ्ठल हे सगळं तुमच्या कष्टानं व्हायला. इथं दोन्ही टाइमच्या पंक्ता तुम्ही घेतल्या, दोन्ही टाइमचे नाश्ते तुमचेच आहेत. या मंडपासाठी वर्गणी तुमची आहे, साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेशन. आम्हाला काय त्रास आहे? आमची सगळी व्यवस्था तुम्ही समाजाला लावून दिली. ज्यावेळेस तारीख घेतल्या जाते त्याच वेळेस सांगतात, महाराज काळजी नका करू, शांततेत देत. आल्यानंतर तुम्ही आम्हाला तर देतात, पण घरचंही बजेट बसून देता. त्याच्या घरी उपाशी नाही मेलं पाहिजे तुम्ही. एवढं प्रेम कोण करणार आहे? अरे नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतरही एवढं प्रेम भेटत नाही. आणि कदाचित आम्ही आमच्या चांबडी सोडून काढली अशी, तुमच्या लोकांच्या पायामध्ये चपला करून घातल्या तरी समाजाचे उपकार फेटणार नाही. तेवढे उपकार समाजाच्या धर्माकरता करतो. सोपं नाही येणार हे सगळं. तर जाऊ द्या, 3 दिवसाच्या अगोदरची शिळी भाकर कुत्र्याला टाका. 3 दिवसाच्या अगोदरची. ते कुत्र मोठं इमानदार आहे कसं, ते आपल्या मालकाच्या घरची शिळी भाकर खाते आणि त्याच्या दाराचं राखण करते. पण एवढं इमानदार आहे ते की भाकर ज्याची खाते त्याच्या दाराचं राखण करते. देशाचा पंतप्रधान जरी त्याच्या दारी आला तरी ते भोगते. शेवटी पंतप्रधानाला म्हणला तिला का मी देशाचा पंतप्रधान आहो, तो म्हटले मला त्याच्याशी मतलब नाही, खातो कोणाचं त्याच्याशी मतलब नाही. काय इमानदार आहे. मला पुढचा मुद्दा बोलायचा आहे.
3 दिवसाच्या अगोदरची शिडी भाकर खाऊन तर कुत्रा घराचं राखण इमानदारीनं करत असेल, आम्ही तर तुमची गुलाबजामुन खायला कुत्रा नका समजून करत. आम्ही तुमची जिलेबी खाल्लेली आहे, आम्ही तुमची बासुंदी खाल्लेली आहे. मला असं वाटतं कुत्रा जर घराचं राखण करत असेल तर आमची जबाबदारी आहे, तुम्ही लोक आमच्या कुटुंबातले आहे, हा समाज आमचं कुटुंब आहे आणि या समाजाचं राखण करणं हे प्रत्येक कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल अरे दादा, जेवढं लेकरावर प्रेम नाही तेवढं आमच्यावर प्रेम आहे. एखाद्या गावात गेलं ना तर लेकराला कमी जास्त करतील लोक, आम्हाला कमी अधिक नाहीत करत. घरी लेकराला दूध प्यायला नाही सध्या, तुमच्या इकडे म्हशी आहेत का काय माहिती, आमच्या इकडे तर कठीण झालं भाऊ. आता लेकराला प्यायला दूध नाही, पण आपण जर एखाद्याच्या घरी गेलो आपण म्हटलं भाऊ मी चहा घेत नाही, असा धरपळा करतात, तो याच्या घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे, ग्लासभर दूध आणतात, कोरोना टाकत बिचारे, त्यात विलायची, बदाम, किसमिस, साखरही साधी नाही, बनारस साखर. त्या घरातले लहान लहान लेकरं आपण दूध प्यायला बसलो असे टुकणूच लागतात, कसे टकमक टकमक डोळ्याकडे पाहतात. का आयुष्यातले 5 वर्ष गेले आपल्या बापानं कधी दूध नाही पाजलं, पायरे हा बोके कसा वेळ. सोपं नाही महाराज, किती प्रेम आहे तुम्हा लोकांचं. अरे स्वतःच्या लेकरा करता जे तुम्ही करत नाही ते आमच्या करता करता. मला असं वाटते उपकाराचा पाळा जर वाचत बसलो तर आजचं कीर्तन यातच पुरं करावं लागेल, तेवढे समाजाचे उपकार. मी हे का सांगतोय सगळं, की हा धर्म टिकवण्याच्या पाठीमागं, संस्कृती टिकवण्याच्या पाठीमागं, संत टिकवण्याच्या पाठीमागं तुमच्यासारख्या दानी लोकांचा हात आहे. भाग्यवानात विठ्ठल विठ्ठल म्हणून बऱ्याच वर्षापासून आपल्या छोट्याशा गावामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. सगळ्यांची उपस्थिती नोंदणीय आहे, दरवर्षीचा कार्यक्रम आहे. चला आता आपण जास्त वेळ इकडे तिकडे न घालवता आपल्या अभंगामध्ये प्रवेश करू आणि वेळेतच कीर्तन सोडायचं आहे. कारण माझा स्वभाव असा आहे, विनाकारण रात्रभर सांगत काही मजा नाही. काहीतरी थोडंसं जीवनामध्ये उपयोगी पडलं पाहिजे. समाजातून 2 माणसं घडले पाहिजे. पूर्वीच्या काळाच्या परमार्थात आणि आताच्या काळाच्या परमार्थात फारच बदल झाला. बिघडत चाललं, बदलत चाललं, समाधान कुठंतरी हरपत चाललं. पूर्वीच्या काळात यातून काहीतरी उगवत होता, आता उगवतच नाही. आता लोकांनी आमचा सुद्धा वापर भाड्याच्या माणसासारखा करणं सुरू केला. लोकांना असं वाटतं फक्त आपण सांगू तसं यांनी केलं पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला विचारतो का तुम्हाला कोणत्या गोळ्या आवडतात, असं विचारतो? कोणत्या गोळ्या आवडतात, पॅरासिटामॉल घेता का झिंट्या घेता, असं विचारतात का? काऊन नाही विचारत? नाही विचारत. कारण डॉक्टरला त्याच गोळ्या देणं आवश्यक आहे या तुमच्या रोगावर अचूक उपाय होते, तुमचा आजार बरा करा. पण मला असं वाटतं डॉक्टरनं जर तुमच्या आवडीच्या गोळ्या देणं सुरू केल्या तर उद्यापासून पेशंट मरणं सुरू होते, जगणं सुरू नाही होत. समाजाला काय आवडते हा तुमचा विषय आहे. चला जाऊ द्या, एखाद्या लेकराला काय आवडते तो त्याचा विषय आहे, पण त्याला गरज कशाची आहे हा बुद्धिवान मायबापाचा विषय आहे. लेकराला कितीही आवडत असलं तरी त्याला ते चालत नसलं तर मायबाप देत नाही. तसं समाजाला काय आवडते त्याच्याही पेक्षा सध्या समाजाला गरज कशाची आहे याचं अवलोकन झालं पाहिजे. तर मग काय अर्थ आहे? आता कीर्तनाला गेलो की पहिलेच मुळा होऊन जाते काही ठिकाणी. तुमच्या गावात चांगलं आहे, गेल्याबरोबरच लोक सांगतात पायदा बरं महाराज. आपण म्हणावं काय, काल लय मजा आली. म्हटलं मग आजकालच्या पेक्षा मजा आली पाहिजे. म्हटलं साडी आहे का तुमच्या घरी? कमाल झाली. साडी काय साठी? म्हटलं नेसतो नाचतो तुमच्या पुढे मंडप. किती स्तर खाली घसर. मान्य का, मी विरोधात बोलत नाही दादा, मला विनोद आवडतो. विनोद हा जीवनात असला पाहिजे, हास्य जीवनात असलं पाहिजे. अरे हास्यच नसेल तर माणूस होऊन फायदा काय? चेहऱ्यावर प्रसन्नता आवश्यकच आहे, हसलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. रडतही दिवस काढायचे आहेत आणि हसतही दिवस काढायचे आहे. मग रडतही जगायचं आहे आणि हसतही जगायचं आहे, तर रडत जगल्यापेक्षा हसत जगायला काय हरकत आहे? चला जाऊ द्या. मी तर एक वाक्य सांगून दे की जिस चेहरे का श्रृंगार उदासी कर लेती है, जिस चेहरे का श्रृंगार उदासी कर लेती है, उस चेहरे पर बैठने के लिए मक्खी भी इनकार कर देती है. या चेहऱ्याचा श्रृंगार उदासी करते त्या चेहऱ्यावर माशाही बशाले मागं पुढे करतात.
त्या म्हणतात याच्या तोंडावर बसल्यापेक्षा इस्त्यावर बसलो तर बोललो. एवढे काही काही जणांचे तोंड खराब आहे, कठीण आहे परिस्थिती. एकदा तर एका गावात मी सप्त्याला गेलो, 15-20 जण असे बसले होते पुढे. ते लोकांचे हसत नाही, बोलत नाही, काहीच नाही, ठप्प बसते, असे राग पाहायचं. पंचायत झाली. म्हटलं जाऊ द्या, जरासं विनोदाचं समोर तरी त्याचं पायनं सारखं, म्हटलं दुःखाचं सांगून पाहू तरी त्याचं पायनं सारखं, नो रिफ्लेक्शन, चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही. म्हटलं पंचायतच झाली वा. मी त्यांना विचारलं, म्हटलं का वा कसं काय? नाही म्हणे आम्ही इकडच्या सप्त्यात नाही, आम्ही तिकडच्या सप्त्यात. विचारात पडलो, म्हटलं तिकडचा सप्ताह काय? म्हटलं मग तिकडच्या सप्त्यातल्या आता इकडच्या सप्त्यात काय आले? नाही म्हणे आम्ही कीर्तनकारा पुढे असं तोंड करून बसतो की कीर्तन पडलंच म्हणून समजा. लक्षात ठेवा सज्जन, जीवनामध्ये माणसाचा चेहरा जसं मोबाईल मध्ये काय काय फंक्शन आहे हे स्क्रीनवर समजते. त्या स्क्रीनवर समजते की याच्यात काय काय आहे, काय काय फीचर्स आहेत त्याच्यामध्ये, त्याच्या स्क्रीनवर कळते. महाराज म्हणतात जसं मोबाईल मध्ये काय आहे हे त्याच्या आतमध्ये जे आहे ते सगळं स्क्रीनवर कळते, तसं आपल्या अंतःकरणात काय चालू आहे हे चेहऱ्यावर कळते. बसलेल्यापैकी कोणाच्या मनात काय चालू आहे मी इथून सांगू शकतो, सांगत नाही म्हणून बरं आहे. विठ्ठला म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधी समाधान हरवू नये याच्याकरता हे कथा आणि कीर्तन महत्वाची. त्याच्याच करता आपण ऐकतोय, पण काहीतरी कल्याण झालं पाहिजे. आणि परमार्थामध्ये जो बदल आहे तो बाहेरचा बदल अपेक्षित नाही, बदल आतून झाला पाहिजे. चला जाऊ द्या, चालता चालता एक प्रश्न विचारला. आता पुरा आपले बिचारे तिकडे बसले, सगळे लपून बसले, ते पुढे बसले असते तर बरं वाटलं असतं. जाऊ द्या, काही हरकत नाही, बसले याला महत्व आहे. या 2-4 जण पुढे या, तुम्ही दिसताय मला, या. अरे या, लाजू नका, या, मी काही नाही करते. विठाला विठाला एकदा मी एका गावात बोलावले, त्याच्या छात्या फोडले, पोरं पुढे बोलावले. ते म्हणत का आज लोक कोण्याच कीर्तनकारांना आपल्याला मान दिला ना, आणि एवढा मोठा मान या माणसानं सगळं गाव सोडून आपल्याला दिला. असे भरभर येऊन बसले पुढे. बरं बसले तर बसले, जास्त दूर नाही बसले, शेजी येऊन बसले असे. बरं बसले तर ते काही गंमत नव्हते, एक जण धोतर वळून पाहतात जास्त बोलावतो पंचायत आहे, आता कसंच करा. त्यातल्या त्यात मी म्हटलं का एवढा मोठा समाज पुढे, मी विचारलंच त्याला, म्हटलं का रे धोतर कोण वळत? म्हणे वळून नाही राहिलो, फक्त पाहून राहिलो, पक्क नसले का अशी आहेत काही ते गरीब आहेत म्हणून बसले बिचारे. विठाला या मुली आहेत बिचाऱ्या, 2-3 लहान पुढे बसले. तेच विचारलो, माणसाने चांगलं दिसावं का चांगलं असावं? तुमचं मत काय? चांगलं दिसावं का चांगलं असावं? सोपं उत्तर आहे. तुम्ही म्हणसाल महाराज चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असावं. फक्त आता पुढचं उत्तर इमानदारीनं दिसा. आपले जास्तीत जास्त प्रयत्न चांगलं दिसण्यासाठी आहेत का चांगलं असण्यासाठी आहेत? घरात साधनं सगळेच आहेत. चांगलं दिशासाठी का चांगलं अशासाठी? चांगलं दिशासाठी. प्रत्येकाच्या घरामध्ये शॅम्पू आहे, डोक्यावर लावला जातो. चांगलं असण्यासाठी का चांगलं दिसण्यासाठी? जेवढा खर्च सध्याच्या काळामध्ये राशनवर होत नाही तेवढा खर्च सध्याच्या काळामध्ये मेकअपवर होतो. पण कठीण आहे, मेकअपच्या बाबतीत तुमचा हात तर कोणीच नाही पकडू शकत. पण त्यातल्या आता कठीण आहे. पहिल्या काळातल्या स्त्रिया नो मेंटेनन्स होत्या. आता लग्न केलं तर पहिले हिशोब विचार करूनच लग्न करावं लागते. खूप मेंटेनन्स आहे महाराज स्त्रियांचं, सोपं नाहीये. शृंगार करावा पण किती करावा त्याची मर्यादा आहे. शृंगाराचा रस निघून जावा तेवढा शृंगार नसला पाहिजे. पण प्रत्येक माणसाचा प्रयत्न चांगलं दिसण्यासाठी आहे. तुम्ही म्हणा का मी म्हणा, मला गॅरंटी आहे की घरातून येत असताना प्रत्येक माणूस देवघरातून देवाचं दर्शन घेऊन आला नसेल, पण मंडपात बसलेला असा एकही माणूस नाही जो आरशाची भेट घेऊन आला नाही. पण आला नसेल त्यानं हात वर करा, म्हणजे पहिला हात मीच वर करतो, मी आलो भेट घेऊन. हो, भेट घेऊन का आलो? मी त्यांना सांगितलं, म्हटलं आरसा द्या. म्हणत काय साठी? म्हटलं मला पाहू द्या, आरशात पाहू द्या मी मंडपात जाण्याच्या लायकीचा हवं का. बिचारा इमानदार आहे. तो सांगतो माणसाला की आता आपण समाजात जाण्याच्या लायकीचे आहो का. मग मी आरशात पाहिल्यावर त्याला सांगितलं जा आता, बरोबर आहे तुम्ही. जसं समाजामध्ये जाण्याच्या लायकीचे आहो का नाही त्या आरशात पाहिल्यानंतर कळते, तसं आपण देवाच्या जवळ जाण्याच्या लायकीचे आहो का नाही
हे कीर्तनात आल्यावर समजते. चेहऱ्याचं दिग्दर्शन करतो तो आरसा आहे आणि अंतःकरणाचं दिग्दर्शन करते ती कथा आहे, ते कीर्तन आहे. म्हणून विवेकानंदांचं एक वाक्य प्रत्येकानं नोट करून ठेवा. यू हॅव टू ग्रो फ्रॉम द इनसाइड आउट. नॉन कॅन टीच यू, नॉन कॅन मेक यू स्पिरिच्युअल. देअर इज नो अदर टीचर बट युअर ओन सेल्फ. लक्षात ठेवा, बाहेरचा विकास खरा विकास नाही. यू हॅव टू ग्रो फ्रॉम द इनसाइड आउट. महाराज म्हणतात विकास बाहेर झाला नाही पाहिजे, विकास आतून झाला पाहिजे. माणूस आतून बदलला पाहिजे. नाही तर प्रत्येक गावात कचरा पेट्या ठेवलाय आणि कचऱ्याची ढीप बाजून मांडली नाहीत लोक. हे ज्ञान महत्वाचं आहे, आत्मपरिवर्तन महत्वाचं आहे. आणि महाराज म्हणतात हे आत्मपरिवर्तन चांगले विचार ऐकल्याशिवाय होणार नाही. आता लक्ष देऊन ऐका थोडस. झालं मी अभंगाकडे येतोय आणि पटकन सोडणार, काळजी करू नका. जीवन जगण्याच्या दोन पद्धती आहेत आणि मी माझ्या जवळच सांगत नाही, शास्त्रामध्ये सांगितलं. काय सांगितलं? श्रेयस्य प्रेयस्य मनुष्यमेता तौ संपरित्य विविनक्ति धीरा. श्रेयो हि धीरो विप्रेयसो मुनीते प्रियो मंदो योगक्षेमात वृणीते. जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक श्रेय मार्ग आहे, दुसरा प्रेय मार्ग आहे. श्रेय मार्ग तो आहे की ज्या मार्गाने गेल्यानंतर तुमचं कल्याण आहे. आणि प्रेय मार्ग तो आहे ज्या मार्गाने गेल्यानंतर आजपर्यंतही कोणाचं कल्याण झालं नाही, पण प्रत्येक माणूस तो मार्ग सोडायला तयार नाही. प्रेय मार्ग कोणीच सोडला नाही. तुम्ही सोडला नाही, आम्ही सोडला नाही, पण सोडूही शकत नाही. आवडतोच तो. संसारावर प्रेम तयार करावं लागत नाही, सहज जुळते. असं काही झालं का तर असं होऊन राहिला बघ घरात राहते का मनच लागत नाही, असं होते कधी? संसारामध्ये प्रत्येकाचं मन लागते. कीर्तनात बोला बरं तुम्ही, लागते का सगळेच? सगळेच नाही लागत. मग आणि आमची गुरुवरी एक वाक्य मोठं गोड सांगत होते, जे म्हणत ज्याचं घरचं बिघडेल आहे त्याच जिकडे मन लागते. त्याला घरी तरास आहे ना जास्त, ज्याला घरी तरास आहे, इथून गेला की वनवासच आहे, त्याने तर असं वाटते बापा महाराज रात्र, असं वाटते घरीच जाऊ नये. ज्याचा घरचा बजेट चांगला आहे त्याचं मनच लागत नाही, कधी होते कधी घरी जात. तिकडे वैतागल्याशिवाय माणसाचं इकडे मन लागत नाही. संसारानं लाथाडल्याशिवाय परमार्थामध्ये मन लागत नाही. पण प्रपंचाचं तसं नाही. प्रपंचामध्ये स्वाभाविक मन लागते. ओव्या अनेक देता येतील आपल्याला. अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय सेविता पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही भोगिता. महाराज म्हणतात हा संसाराचा अभ्यास आहे. वारंवार वारंवार तुम्ही आपण संसार केलेला आहे. एक सांगू शकते ना काय, खरा जर विचार केला आपण तर आपला पहिला जन्म नाही, अनेक जन्म घेतले तुमच्या. आपलं जे नातं आहे ते या जन्मातलं आहे. मागच्या आणि पुढच्या जन्माच्या नात्याचा विचार केला तर महाराज म्हणतात सोडून द्या. कोण कोणाचं काय निघेल सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे काही किती म्हणू बाप आई. एकदा जनक राजाने विचारलं नारदाला, नारदा माझा मागचा जन्म सांगा. जनक म्हटले महाराज मागच्या जन्माच्या भानगडीत पडू नका. आता काही काही लोक काय विचार करतील, निरर्थक विचार करत बसतात. काही अर्थ नसतो त्या गोष्टीला. आता मी घरून निघलो होतो तर आमच्या गावात एक म्हातारा दोन्ही हात असा डोक्यावर देऊन बसला. मी विचारत बसलो, म्हटलं आबाकडे 400 एकर जमीन आहे, दोन्ही पोरं कमावते आहे, सुना नोकरीवर लागले आहे, कशाचा विचार करत असतील दोन्ही हात डोक्यावर ठेवून. येता येता मी विचारलं, म्हटलं आजोबा काय महाराज? म्हटलं जास्तच विचारात दिसून राहिले बा. अरे म्हणे महाराज 2 दिवस झाले झोप नाही येऊन राहिली. कमाल आहे काय येत नाही झोप? हो काय सांगा म्हणे महाराज 2 दिवसाच्या अगोदर बातम्या ऐकल्या, आतापासून झोपच लागत नाही. म्हटलं असं कायच ऐकलं बातमीत काय? मी विचारलं, म्हटलं तुम्ही असं काय ऐकलं? हो म्हणे महाराज 2 दिवसाच्या अगोदर बातम्या आल्या आणि त्या बातमीत सांगितलं आजपासून 200 वर्षानं जग नष्ट होणार. किती वर्षानं? त्याचं वय 65.
विचार करणाऱ्याचं वय 65. जग कधी खलास होणार आहे? 200 वर्षांना. म्हणजे किती निरर्थक विचार आहे. नाही त्या गोष्टीचं दुःख अंतःकरणाला घेऊन बसलो आपण, नाही त्या वेदना गोंधारत बसलो, ज्याचा आपला काहीच संबंध नाही, ते विषय लोक मनावर घेऊन बसले. पण त्याच्यामुळेच मंडपात बसलेल्या प्रत्येक माणसाचं जीवन अस्वस्थ आहे. अर्ध्या गोष्टी अशा आहेत की त्याचा आपल्यावर परिणामही होणार नाही आणि त्याचा आपल्यावर काही फरकही पडणार नाही. गोंधळता कामा. जीवनामध्ये शांतता पाहिजे असेल आणि सुखानं जीवन जगायचं असेल तर एकच सूत्र सांगतो, वर्तमानात जगा. विठ्ठल दोन दिशेने जायचंय, भटकू नका. प्रेय मार्गाने आजपर्यंत जेवढे लोक गेले म्हणजे संसाराचे प्रेय मार्ग म्हटलं की पटकन लक्षात येणार नाही. जास्त भारी ऐकायची आता काही सवय राहिली नाही. पहिले लोक पेन घेऊन बसत. आता आमचंही भाग्य असं, ज्या काळात मी कीर्तनकार झालो त्यावेळेस मी बाल कीर्तनकार होतो. मी पहिलं कीर्तन 4थ्या वर्गात केलं. त्यावेळेस कीर्तनकारच नव्हते. एखादा माणूस उभा राहून बोलला की लोकांना एवढं आश्चर्य होतं की बापरे, न पाहता बोलतो 2 तास. आश्चर्य होतं. पण धाक खूप होता. त्या काळात तुमच्यासारखी माणसं जर पुढे बसलेले असते ना, त्या गादीवरून जरासा विनोद जरी केला तर लोक मोठ्याने डोळे करून पाहत. आता उलट झालं. आता जर एकदम असं टीम चाललं तर लोक मोठ्याने डोळे करून पाहतात. विनाकारण सांगला म्हणतात गळ्या. कठीण आहे महाराज परिस्थिती. आज काय अपेक्षा ठेवावं कीर्तनकाराकडून, काय ठेवू नये. आता तो विषय आपला नाहीये. आपल्याला कीर्तनाच्याच विषयाने निघायचा आहे. प्रेय मार्ग असा आहे. प्रेय मार्ग म्हणजे संसाराचा मार्ग की त्याच्यामध्ये आजपर्यंत कोणीही यशस्वी होऊ शकलं नाही. चला 2 मिनिटात आपण पुढे जाऊ. संसारामध्ये माणूस यशस्वी का होत नाही त्याचं कारण सांगतो की या संसाराचा आधी अंतच नाही. संसाराचा विचार जर केला तर याच्यात माणूस कधी पूर्ण होईल. चला जाऊ द्या, बसलेल्या पैकी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्हाला समजा 4 लाख रुपये देईल तर तुम्ही म्हणसान का महाराज बस झाले, आता आमच्या घरात बसून, असं कोणी म्हणे नाही. चला जाऊ द्या, आजपर्यंत आपल्या पोटामध्ये किती तेलाचे डबे गेले असतील, लावला का हिशोब? पण पोटानं म्हटलं का गड्या वरचा माल पाठवणं बंद करा म्हणून बस झाला आता? नाही. महाराज म्हणतात इंधनी निवाला अग्नी कोटे. अरे बाबा, अग्नीमध्ये किती लाकडं टाकले, शांत होणार आहे? शांत नाही होणार. जेवढे लाकडं टाकसान तेवढा भरत नाही. तसं संसाराला कितीही देण्याचा प्रयत्न करा, आपल्या इच्छा कधी पूर्ण होणार नाही. माणूस पुढे पुढे सरकणार आहे. लवकर लक्षात येत नाही म्हणून सोपं करून सांगतो. एकदा एका जणाला, एका 5 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईनं 5 रुपये दिले. लक्ष देऊ नये. त्याला सांगितलं दुकानात जाईन पिळे घेऊन. निघलं. ते उन्हाळ होतं चांगलं. 5चा कल्लार हातात घेतला चाललं झलत 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 गेलं दुकानामध्ये. दुकानदाराला सांगितलं, म्हटले काका, म्हटले काय, माझ्या आईनं 5 रुपयाचे पेळे. ठीक आहे. दुकानदारानं 5 रुपयाचे 5 पेळे घेतले, पुळी बांधली, त्याच्या हातात दिली. निघलं रस्त्यावर. पण रस्त्यानं निघलं तर गुपचाप नाही निघलं. त्याच्या दोन्ही मनाचं भांडण सुरू झालं. एक मन म्हणे पुळी सोडून तरी पाय कसे दिसतात. दुसरं मन म्हणे नाही रे बाबा, आपली आई मोठी खतरनाक आहे. एक जरी पेळा कमी भरला ना तर आपल्याला भरपूर मारेल. दुसरं मन म्हणे फक्त पाहायला काय हरकत आहे, सोडून तर पहा. एक मन म्हणत होतं नाही रे बाबा, एक म्हणत होतं सोड नाही सोड नाही सोड. मनातल्या मनात युद्ध सुरू झालं. पण लोकांना बांधली, मग सोडली पुडी. पुडी सोडली. सोडल्याबरोबर त्यानं ते पुडी उघडली आणि त्यातला एक पेळा तोंडात टाकला. आता किती राहिले पुडी? लक्ष देऊन ऐकतात त्या 4 राहिले. 4. एक पेळा खाल्ल्यानंतर स्वर्गातच गेलं येतं. अरे वा म्हणे, क्या बात आहे, वा 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 वा, काय स्वाद आहे म्हटले पेळ्याचा. आता याचा ब्रेक फेल झाला. लय जणांचे ब्रेक फेल होता. काही जण पंक्तीत गेले की काय करा म्हणून दिसलं की मनच नाही मागं झालं. कठीण आहे काही जणांचं. आता जेव्हा किती याची अडचण आहे ना मला. एका जणाने एवढी जिलेबी खाल्ली, तोंड 8 किलो की जिलेबी दिसत नाही. ते उचललं नेलं दवाखान्यात नेलं. डॉक्टरने पाहिलं. डॉक्टरही विनोदी होते चांगले. ते म्हणत काय राजे, पंगत दुसऱ्याच्या घरी होती पण पोट तुमचं होतं ना. तो म्हणे शिल्लक नका बोलू, आता काहीतरी द्या पहिले. डॉक्टरने एक गोळी घेतली दिली, त्याच्या हातावर ठेवली. तो म्हणे काय डॉक्टर साहेब, हे गोळी बसली असती तर एक गोळी खाल्ली नसती. गोळी जायला जागा नाही ठेवली त्यानं. विठाला तर याचं मन आता आणखीन याचे ब्रेक घसरले. यानं सांगितलं, म्हटलं आणखीन एक वेळा फोन करू. आता यानं 2 खाल्ले. किती राहिले पूर्ण?
आता? 2 झाले म्हणजे 3 खाल्ले समजा. ठीक आहे, आणखीन एक खाल्ला का तुला? आता असं वाटतं जिल्हा परिषद देतो. वा वा, एक राहिला, एक त्याने 1 पेढा घेतला. आवाज माईकचा कमीच नव्हता, मी बरोबर बोलतो मागं पुढे बोलून, थोडस जास्त शेजारी बोललो कारण मी गोष्ट ऐकू येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यानं तो 1 पेढा घेतला आणि 1 पेढा घेतल्यानंतर गेला त्याच्या आईच्या जवळ गेला आणि त्याच्या आईच्या हातावर पेढा घेतला. त्याच्या आईने मोठाले डोळे केले. त्याची आई म्हटली, का रे नालाय का, 1च पेढा आला. आता घाबरलं ते, लटलट लटलट त्याचं शरीर कापू लागलं, घाम फुटला शरीरावर. म्हणजे आई खरं सांगू का? म्हटलं काय? 1 नाही का म्हटलं, 5 पेढे आले होते, 5. त्याची आई म्हणे, नालाय का, 5 जर आले होते, 4 कुठे आहेत मग? त्याच्या आईने त्याचा कान फिरवला. तो म्हणे, आई खरं सांगू, तुझी शपथ खोटं बोलणार नाही, 4 मी खाल्ले. त्याची आई म्हणे, कसे खाल्ले? तो हातावर एक ठेवच होता, त्यानं तो उचलला आणि तोंडात टाकला. म्हणजे कसे खाल्ले? बस आलो तुमच्या लक्षात. याला संसार म्हणतात. 1 खाल्ल्यानंतर दुसरा खाण्याची अपेक्षा, दुसरा खाल्ल्यानंतर तिसरा खाण्याची अपेक्षा, पण तृप्ती अजिबात नाही. संसार कितीही करा, याच्यामध्ये तृप्ती नाही आणि याच्यामध्ये पूर्णता नाही. आपण खूप लहान आहोत महाराज. या संसाराचं वर्णन करत असताना सांगितलं, जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया नचेन्द्रस्य सुखं किंचि ना सुखं चक्रवर्तिनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकान्तजीविनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकान्तजीविनः मुनिरेकान्तजीविनः. किती प्रमाणात संसारामध्ये सुखी कोण आहे, संसारामध्ये पूर्ण कोण आहे? नचेंद्रस्य सुखम किंची, ते म्हणतात खऱ्या अर्थानं इंद्र सुद्धा सुखी आहे.
ना सुखम चक्रवर्ती ना. दादा संबंध पृथ्वीचं राज्य भेटले एखाद्या माणसाला तो सुद्धा सुखी नाही. सोपं करून सांगू. एक जण रस्त्यानं असं पैदल चाललो. मी प्रश्न विचारणार लक्ष देऊ नये. निघलं असं पायी 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 पायी. त्याच्याजवळून एक जण बुलेट घेऊन गेलो. एखादं पैदल जाणारा मोठं नाराज काय म्हणे देवा. माझ्या शेजारून एक जण कसा बुलेट घेऊन गेला माझ्याकडे असती तर म्हटलं चला जाऊ द्या. हे पैदल चालणाऱ्या लेखाचं दुखी दिसते पण गाडीवर बसलेलं नक्की सुखी असेल. त्याची भेट घेतली. म्हटलं जय हरी. तो म्हणे जय हरी. कसं काय झालं तेवढं बोलणं झालं. त्याच्याजवळ स्कॉर्पिओ गेली. झालं ते नाराज. ते म्हणे महाराज काय खरं आहे. म्हटलं किती गुणाचे चटके लागतात. याच्यापेक्षा अशी स्कॉर्पिओ असती तर किती बरं झालं असतं. म्हटलं चला जाऊ त्या नक्की स्कॉर्पिओतला माणूस सुखी असेल. त्याची भेट घेतली. म्हटलं गाव कसं काय. त्याचंही लक्ष खाली रोडवर नव्हतं. ते वर पायत जायचं. वरून फळफळ 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 करणारं हेलिकॉप्टर चाललं होतं. तो म्हणे महाराज किती कट्टे आहे. रस्त्याची कामं चालू आहे. काय त्रास होतो तो गाडी चालवणाऱ्यालाच माहित आहे. मग याच्यापेक्षा हेलिकॉप्टर असतं तर किती बरं झालं असतं. मी विचार केला. म्हटलं नाही आज सुखाचा शोध लावूच. 5000 फूट उंचीवरून हेलिकॉप्टर चाललं होतं. दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरी भेटायला गेलो. म्हटलं का कसं काय वाटते वरून. तो म्हणे महाराज काय करता रोजचा प्रवास आहे. रोज उठलं की हेलिकॉप्टर मध्ये बसणं. 5000 फूट उंचीवरून चालते. एखाद्या दिवशी चालता चालता वर बिघडलं तर काय होईल. त्याचेच लक्षण आहे. त्याच्यापेक्षा तो पैदल चालला होता तो सुखी आहे. सुखी कोण आहे. मला असं वाटते तुम्ही सुखी आहे. बसलेल्या लोकांना असं वाटत असेल नाही की कीर्तनकार सुखी आहेत. मग यायचं बरं आहे. हो बरं आहे. काय हो टेन्शन नाही काहीच नाही. खरंच आहे ना महाराज. काय टेन्शन आहे या लोकांना. आल्यानंतर कीर्तन करतात. कीर्तन झालं की जेवणही करतात. जेवण झालं की चहाही घेतात. चहाही घेतल्यानंतर नाही चहा चालला दूधही घेतात. तेच नाही झालं तर मग दक्षिणाही घेतात. दक्षिणा घेऊन गाडीत बसतात. गाडीत बसून घरी जातात. तर रोजचे होके लागेलच आहे द्यायची. बरं आहे. आता आम्हाला विचारून पहा तुम्ही कसं काय. एका वेळेत जर 2-3 सप्ते केले तर असं वाटते बाबा हे सगळं सोडून द्या आणि वावरात जाऊन कामं करा. खरं नाही बघा. सोपं नाही. एवढा त्रास आहे. परवा दिवशी डॉक्टरले गळा दाखवला. तो म्हटला महाराज बंद मारा आता बोलणं. एवढाले फोडं झाले पिवळ्या कलरची गळ्यामध्ये. हे काही सोपं नाही. सुख कसं आहे संसारात. तुम्हाला असं वाटते मी सुखी. मला असं वाटते तुम्ही सुखी. बरं जाऊ द्या. मला असं वाटते मी खऱ्या अर्थानं हे बरं आहे. मस्त वाजवतात आपलं. पण चालू द्या महाराज तुमचं. त्यांना वाटत असेल महाराज आमचं आम्हाला माहित काय बोट दुखतात तर. मागची मंडळी आहेत आपल्याला असं वाटतं नाही मस्त आहे. गायन करतात बिचारे मस्त म्हणतात उभे राहतात. त्याचं त्यांना माहित. महाराज प्रत्येकाचं दुःख प्रत्येकाला माहित. पण फरक एवढा आहे समोरच्याचं सुख सुख वाटत आहे ना. कधी कधी लोक म्हणतात नाही बा स्वभाव म्हणा तो वहिनीचाच म्हणा. नशीबच काढलं दादा तुम्ही. काय वहिनीचा स्वभाव आहे. काही टेन्शन घेऊ नका. वहिनीचा स्वभाव फक्त दादालाच माहित आहे. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं वहिनीचा स्वभाव चांगला आहे. बरं तसंच जाऊ द्या. स्त्रियांनाही असंच वाटतं ना महाराज. स्त्रिया म्हणतात नाही नाही दुसऱ्याचे नवरे पाहत नवईचे ते काय लोक आहेत. काय लोकांचे स्वभाव आहे. काय वागतात ते. म्हटलं बोलत नाहीत कधी. पुढे जात नाहीत कधी. सांगलं तसंच असं म्हणतात ना स्त्रिया. काय माणसं आहेत म्हटले. पाहिले की आश्चर्यच वाटते. काही स्त्रियांच्या घरात एवढे कपडे एवढ्या साड्या आहेत की कपाट उघडल्यावर साड्या अंगावर जर पडल्या तर चंदून मरायचे धंदे. पण तरी स्त्रियांचं समाधान नाही. तरी त्या म्हणतात हा एक कलर नाहीच माझं. कधी सगळे कलर जमा होतील कोणाला माहिती. संसारामध्ये प्रत्येकच माणूस अतृप्त आहे. तो त्याच्याकडे पाहून अतृप्त. हा त्याच्याकडे पाहून अतृप्त. तृप्त कोणीच नाही. महाराज म्हणतात त्या संसाराचंच नाव अतृप्तता असल्यामुळे त्याच्यात कोणी पूर्ण होऊ शकत नाही. एकदा एका जणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. लक्ष देऊन ऐका. हे सोपं करण्याकरता दृष्टांत सांगतो नाही तर काही गरज नाही त्याची. मग असा ब्राह्मण बुवानं पोथी वाचली आणि पाहुणे यायला टाइम होतो. मग घरमालक म्हणत थांबा पाहुणे आले की आरती करू. ठीक आहे म्हटले बुवा. मग ब्राह्मण बुवानं काय केलं. असा आपला पितांबर जो होता तो काढला. म्हटले थोडं बाहेर जाऊन तो असा जमिनीवर ठेवला. दैवयोगानं ज्या ठिकाणी ब्राह्मण बुवानं पितांबर ठेवला तिथं चहाचा कप पहिले ठेवलेला होता. तो कप उचलेला होता आणि त्या कपाचं गुळ लागून तर तिचे गोड लागलं. तिच्या लाल मुंग्या बसल्या होत्या. नेमका हा पितांबर त्याच्यावरच पडला आणि पितांबर पडल्याबरोबर त्या मुंग्या त्या पितांबरात घुसल्या. त्या मुंग्या त्या पितांबरात घुसल्यानंतर लगेच घरमालकानं सांगितलं. म्हटले हो ब्राह्मण बुवा चला सगळे पाहुणे आले. टाइम बराचसा झाला. चला आटपा लवकर घ्या आरती. ब्राह्मण बुवा घाई गडबड आले. त्याचे काही लक्ष नाही. त्यानं तोच पितांबर निसून घेतला. गणपतीची आरती व्हायलो मुंग्या शांततेत बसेल.
जशी गणपतीची झाली महादेवाची लागली, मुंग्या कामावर लागल्या. जसं मुंग्यानं त्याचं काम सुरू केलं महाराज. आता आरती का बंद करता येत होती? वाकडे तिकडे होतात ब्राह्मण, आरती घेऊनच वाकडे तिकडे. घर मालकानं आरती झाल्याबरोबर सांगितलं म्हणे महाराज 20 वर्ष झाले म्हणे आरती होऊन राहिली, पण अशी आरती नाही झाली. काय आरती केली म्हणे, आगाचं पाणी केलं. ब्राह्मण म्हणे बाबा आरती कशी झाली मा भले म्हणे. त्याला वाटत होता आरतीचा काहीतरी प्रकार आहे. असा संसार आहे. प्रत्येकाला असं वाटते तो काय सुखी, तुम्हाला असं वाटते मी काय सुखी. प्रत्येक माणूस फक्त एकामेकाला सुखी समजण्याच्या भ्रमात पडलेला आहे. एक जण म्हणे बाबा तुम्ही नशीबच काढलं. म्हणे कसं काय पत्नी भेटली, सकाळी उठल्यापासून दोघेही नवरा बायको निवड हसतच राहतात, नाही तर आमच्या घरचं कठीणच आहे. तो म्हणे भाऊ गैरसमज आहे. म्हणे कसं काय? अरे म्हणे सोपं नाही म्हणे, फार तिखट आहे. काय बोलता म्हणे राजा, सकाळपासून संध्याकाळ दोघे जण हसताच तर खरी. अरे म्हणे बाबा माहित नाही, सकाळी हिला जर म्हटलं चहा ठेव, मग कप फेकून मारते कप. म्हणजे मग लागला की ते हसते, भोकला की नाही हसते. कठीण आहे. एकदाच एका जणांना 10 वर्ष पत्नी वागवली, आणि 10 वर्ष वागवल्यावर मग वकिलाजवळ गेला म्हणे फार कधीच पाहिजे. म्हणून कमाल झाली. राजा 10 वर्ष पत्नी वागवली, आता तसेच तर लग्न होऊन नाहीत राहिले, पण तू म्हणता फार कधीच पाहिजे. अरे म्हणे भांडे फेकून मारते. तो वकील म्हणे जास्त नका बोलू, भांडे फेकून मारते तर 10 वर्ष वागवली कशी काय? अरे म्हणे आता निशाण पक्क झालं हिचं, लागून राहिले. विठाला एक फार मोठं उदाहरण देऊन टाकतो आणि आपल्या अभंगाकडे याच अनुषंगातून निघतो की संसार तुम्ही आपण सामान्य लोक आहोत. आपला काय पूर्ण होईल? आपल्या तर अडचणीच अडचणी आहे. नाही आपलं पूर्ण होऊ शकत. एक आहे एक नाही. रावणाकडे खूप होतो. आणि आजपर्यंत तुकोबारांनी कोणाच्या घराचं वर्णन केलं नाही, पण गाथ्यामध्ये मात्र रावणाच्या घराचं वर्णन केलं. कोटी घरे तेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 80,000 ज्या सुंदर कामिनी, माझी मुखरणी मंदोदरी, पुत्र पोत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्राणी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. दादा रावणाचं घर बघा किती चांगलं आहे. संसारात 3 गोष्टी कधी एका ठिकाणी येत नाहीत. एक तो पैसा भेटील, अक्कल भेटणार नाही. एखाद्याला अक्कल भेटील, मग पैसा भेटत नाही. आणि एखाद्याच्या जवळ पैसाही असते, अक्कल असते, त्याला ताकद भेटत नाही. गदी माडगुळकर एक वाक्य मोठं गोळ सांगत होते दादा. ते म्हणत होते ज्याला 1 क्विंटल गहू उचलता येतात, ज्याला उचलता येतात त्याला विकत घेता येत नाही. ज्याला विकत घेता येतात त्याला उचलता येत नाही. हे संसाराचं दुर्भाग्य. सगळ्यांना सगळं भेटत नाही. या जगामध्ये सगळेच लोक धावतात. सकाळी गरीबही धावतात बिचारे, श्रीमंतही धावतात. फरक एवढाच आहे, गरीब धावतो पोट भरण्यासाठी, श्रीमंत धावतो पोट कमी करण्यासाठी. काही लोक पोट भरण्यासाठी सकाळी धावतात आणि काही बिचारे रस्त्याने धावतात तो पोट कमी करण्यासाठी धावतात. हा संसार आहे. रावणाकडे 3ही गोष्टी होत्या. रावणाकडे ताकदही होती. चला पुढे. रावणाकडे विद्वत्ताही होती. महाराज म्हणतात फक्त विद्वत्ता आणि ताकदच नव्हती, मग रावणाकडे संपत्ती होती. सोन्याची घर आहेत त्याच्याकडे, पैशाची काही कमी नाही. रावणाच्या ताकदीचा विचार जर केला तर रावणासारखा बलवान नाही. महादेवाला प्रसन्न करण्याकरता त्यानं पहिले तर कैलास पर्वत महादेवाचे उजव्या हातावर उचलून घेतला. तेवढ्यावर भागलं नाही. विद्वान किती होतात तेही पहा. रावणानं जे शिव तांडव स्तोत्र म्हटलं ते आजपर्यंत जगात कोणी पुन्हा तयार करू शकलं नाही. महाराज कसं म्हटलं त्यानं? जटाटवी गलज्जल प्रवाह वितस्तले
कारण हे साध्य करण्याकरता खूप कष्ट आहे. आता लोकांना कधी कधी हे गाणी खूपच सोपी वाटते आणि कीर्तनही खूप सोपं वाटते. एकदा एका जणाच्या घरी चहा घ्यायला गेलो. तो म्हणे महाराज एक काम करा, आमचा लायना पोरगा घेऊनच जातो. म्हटलं का? त्याचं घरात डोकंच काम नाही करत. म्हणजे म्हटलं आता पंचायत झाली. ज्याचं घरात डोकं काम करत नाही त्याचं इकडे डोकं काम करून असं वाटतेच का आपल्याला? एवढं सोपं नाही झालं. एक श्लोक तुमच्या समोर मांडण्याकरता पहिले आम्हाला तो श्लोक 200 वेळा वाचावा लागते. पाठांतर करायला 2 महिने लागले होते एक श्लोक. या चिंतयामि सततं मैसा विरक्ता सप्यन्यजनो सजनोन्य सत्तास्म कृते विपरीतुष्यति काचितन्या दिक्तांचे मांच मदनांचे मांच 2 महिने लागले होते. तुम्हाला ऐकायला काहीच टाइम नाही. पण आता पंचायत अशी झाली, कीर्तनात हे सांगायचं कामच नाही राहिलं. बरं सांगायचं सोडून द्या, पण ऐकायला कोणी तयार नाही. आता हे श्लोक पाठ करून नेमके कुठे सांगा हाच प्रश्न पडलेला आहे. काही कीर्तनकारांना आळंदीत जाऊन पंचदशी पाठ केली, काहीच काम नाही दिसत. काही जणांनी गाथे पाठ केले. आता काल कीर्तन अरुण महाराजांचं, अरुण महाराज त्यांचं कीर्तन होतं. फार मोठी विद्वान व्यक्ती आहे महाराज, याच गावच्यात. अरे बापरे, विठ्ठला काय भाग्यवान गाव आहे तुमचं. सोपी व्यक्ती नाही ज्यांचं कीर्तन होतं अरुण महाराज. गाथा मूर्ती आहेत. पण किती मोठा अभ्यास केला त्यांनी, किती मोठी साधना आहे त्यांची, प्रकट आहे. असे माणसं समाजातल्या आता नष्ट होत चालले बिचारे. तिकडून आता आमच्या भागात एवढे चांगले कीर्तनकार आहेत काही आळंदी वरून आले त्यावेळेस पासून बिचाऱ्यानं शेतात जातानाही धोतर नाही घातलं. आम्ही तरी पैजामे घातले. एवढे बिचारे ते चांगले नाही घातलं त्यांनी. धोतर सोडलंच नाही कधी. धोतर म्हणजे धोतर. विचार सागर, ज्ञानेश्वरी, गाथा, चिंतन केलं. एक कीर्तन नाही आज. आले की भेटतात महाराज, जय रे तुमचं बरं आहे, कुठेच गेले नाही पण बरा बजेट आहे तुमचा. कीर्तन चालू असतात. आम्ही सगळं केलं पण घरीच खरंच सज्जनानो अधोगती होते. समजा तुम्हाला ऑपरेशन करायचं असलं तर कोण्या डॉक्टरकडे जाता? चांगल्या डॉक्टरकडे जाता का? कोणाजोडून घेता पोट फाडून? नाही, 10 खेप चौकशी करतात लोक. तुझं झालं होतं का? हो. चांगलं झालं मग? डोळा दुखला तर नाही? बेशुद्ध पद्धतशीर झालं ना? ऑपरेशन करताना दुखलं तर नाही? काय चौकशी करतात? एका जोड नाही 4 जणांजवळ विचारतात. सज्जनानो, साधारण शरीराचं दुखणं दुरुस्त करायचं असलं तर चांगल्या डॉक्टरचा तुम्ही निवड करता. हा तर जीवन मरणाचा प्रश्न आहे. जीवाच्या कल्याणाचा प्रश्न आहे, उद्धाराचा प्रश्न आहे. अरे स्वतःचं शरीर जर आपण चांगल्या डॉक्टरच्या हाती देतो तर मला असं वाटतं कीर्तनामध्ये तुमचं हृदय आणि मन दुरुस्त करायचं आहे. कोणाच्या हाती नका देऊ. विठाला म्हणून बघा, असू दे. रावणाच्या बद्दल बोलतोय मी आणि पटकन मला माझ्या मुद्द्यातले यायचंय. रावण खूप श्रीमंत आहे. रावण खूप विद्वान आहे. रावणामध्ये बल सुद्धा खूप आहे. थोडा ताकदबाज माणूस आहे. पण चला पुढचा मुद्दा सांगतो आता, अतिशय महत्वाचा आहे. रावणासारखा रईस माणूस होणार नाही. रावणाच्या एका मुकुटाची किंमत 1 कोटी रुपये होती. किती होती? 1 कोटी रुपये. आणि एकदा मुकुट घातला की त्याचा डबल नंबर नाही पोरो. एकदा घातला की फेकून द्यायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा घालायचा, अशी त्याची ख्याती होती म्हणतात. असं मी वाचलंय एका ठिकाणी. आता विचार करा, ज्याचा रोजचा मुकुट वेगळा, वर्षाची किती? उत्तर बरोबर दिलं तुम्ही, पण जरासं आणखीन विचार करून दिलं असतं तर एकदम परफेक्ट आलं असतं. पहिले हा विचार करायला लागेल, रावणाने डोके किती? 10. मग आता रोजचे मुकुट किती? 10. मग करा हिशोब, मेली उजळली. 3650 मुकुट एका वर्षाचे त्या रावणाचे होत होते म्हणतात. एवढा तो धनवान आहे. पण त्याच्या पाठीमाग माणसंही साधे नाही. कुंभकर्णासारखा भाऊ आहे. इंद्रजितासारखा मुलगा आहे. इंद्रजित सोपा नाही. स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्राला हरवलं त्यानं युद्धात. काय छाती फुकलीशी बापाची. माझा मुलगा स्वर्गात गेला, इंद्राला पराजित केलं आणि घरी वापस आला, म्हणून त्याचं नाव ठेवलं इंद्रजित. इंद्रजितासारखा मुलगा. चला जाऊ द्या, इंद्रजितासारखा मुलगाच नाही, मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी आहे. येता 5 पतिव्रतामध्ये नंबर लागलेला आहे रावणाच्या बायकोचा. अहिल्या, द्रौपदी, सीता, मंदोदरी तथा तारा. एक म्हणे आमच्या घरचीचं नाव, याच्यात एक धरा, असं होणार. अहिल्या, द्रौपदी, सीता, मंदोदरी तथा तारा, पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशन. एवढी ताकद रावणाच्या बायकोत आहे.
पतिव्रता स्त्री आहे. महाराज म्हणतात ज्याला मंदोदरी सारखी पत्नी, इंद्रजिता सारखा मुलगा आणि कुंभकर्णासारखा भाऊ. सोपा नव्हता कुंभकर्ण. कुंभकर्णाला झोपीतून उठवलं की 6 महिने खातच बसत जाय म्हणतात, 6 महिने झोपत जाय. पण ज्यावेळेस त्याला झोपीतून उठवलं त्यावेळेस लोकांनी सांगितलं का उठवलं? म्हणे महाराज रावणावर संकट आहे. म्हणे काय केलं या मूर्खानं? म्हटले सीता चोरून आणली सीता. म्हणे कोणी सांगितलं नाही का? म्हणे ज्याला सांगितलं त्याला यानं तळीपार करून टाकलं. विभीषणानं समजून सांगितलं होतं की सीता काही सामान्य नाही, केवळ स्त्री नव्हे सीता, ती निज भक्त गान तत्वता, सेवेच्या निज स्वार्थावना आली. रावणा आणि सीता सामान्य नाही रे बाबा, साक्षात आदी शक्ती जगदंबा आहे ती. एवढं त्याला समजून सांगितलं, पण हा कोणाचं ऐकत नाही. पण बघा मला, कुंभकर्णाला मार्क द्यावे लागतील रामायणामध्ये. त्यानं भावाची पाठ नाही सोडली. त्याला वाटलं जाऊ द्या, मरायचंच आहे ना, रामाच्या हाताने आपण मरणार आहोत, काय करावं लागते आपल्याला, रामाच्या हातून आपल्याला मरण येणार आहे. पण कुंभकर्णानं हसत हसत, माहित होतं मरावं लागणार, तरी आपल्या भावाचा पाठिंबा दिला. एवढा मोठा संपूर्ण असणारा रावण, पण संसारात तोही पूर्ण होऊ शकला नाही, अपूर्णच राहिला बिचारा. संतून सेवा आठवती घेतो, लक्ष देऊ नये का? विठ्ठल रावणाचाही प्रपंच पूर्ण झाला नाही. रावणाच्या 3 प्रतिज्ञा होत्या. कोणती प्रतिज्ञा? पहिली प्रतिज्ञा होती रावणाची, सोन्याला सुगंध आली. नाही आणू शकला सोन्याला सुगंध, सोनं अजूनही सुगंधहीनच आहे. रावणाची दुसरी प्रतिज्ञा होती समुद्राचं पाणी गोड. झालं समुद्राचं पाणी गोड? नाही झालं. आणि रावणाची तिसरी प्रतिज्ञा होती इथून स्वर्गाला शिडी लावणार. बरंच झालं त्यानं लावली नाही, नाही तर हिवऱ्यातले लोक मॉर्निंग वॉक करायला स्वर्गात गेले असते. पण तटून विचारलं असतं झाला का चाय येऊ का खाली? हो, नाही लावली त्यानं शिडी. मग आता रावणासारखा जर प्रपंचामध्ये पूर्णत्वाला प्राप्त झाला नाही, या प्रेम मार्गाने पूर्ण होऊ शकला नाही, आपण कुठं काढलोत मारा. आणि एक सांगतो, संसारामध्ये किती भेटू द्या, अहंकारात येऊ नका. एक वाक्य मोठं गोड आहे, पॉइंट नोट किया जाए, ये बुलंदी भी एक पल का तमाशा है, ये बुलंदी भी एक पल का तमाशा है, जिस डाल पर बैठे हो वो डाल तुड भी सकती है. आयुष्यामध्ये माणसं कधी घसरतील सांगता येत नाही, उंची टिकून राहत नाही. म्हणून माझी विनंती आहे, देवानं भरपूर दिलं शिन्ना, मस्त रोज तपासून पाहायचा आपले पाय टेकून राहिले का नाहीत. घराच्या बाहेर निघतात पाहिलं पाहिजे तपासून आपले पाय टेकतात का नाही. कितीही भेटलं तरी अहंकार करू नका. आणि गरिबीचे दिवस आले असतील तरी काही टेन्शन घेऊ नका, कारण चक्र बदलणार आहे. टेन्शन अजिबात घेऊ नका. जे काल श्रीमंत होते ते आज श्रीमंत नाही, आणि जे आज श्रीमंत आहे ते उद्या श्रीमंत राहणार नाही. सकाळी सकाळी सूर्य निघला. सकाळी सकाळी सूर्याचा रंग कसा असते मुलीनो? आमच्या इकडे केसरी असते, तुमच्या इकडे बदामी, मग लाल असते ना. सकाळी सकाळी लाल असते. आणि लाल रंग ज्यावेळेस सूर्याचा असते त्यावेळेस सगळं जग त्याच्याकडे पाहते, त्याला गडवाभर पाणी चढवते. पण जशी जशी त्याची उंची वाढते आता त्याच्याकडे पाहणं अशक्य होते. कधी कधी मनात विचार येते, मोठेपणा भेटल्यावर जर सूर्य त्याची लायकी दाखवते तर माणसं दाखवते, यात काय मोठेपणा आहे. ज्या वेळेस तो सूर्य डोक्यावर जातो, डोक्यावर गेल्यावर त्याच्याकडे पाहणं अशक्य होते. पण एक दिवस दिवसा 12 वाजता मी सूर्याच्या संग भांडण केलं. त्याला म्हटलं का जास्त अहंकारात येऊ नको, 12 वाजले याचा अर्थ असा नाही 4 वाजणार आहे. आणि 4 वाजले की 12 वाजताची श्रीमंती तुझ्याकडे नसणार आहे. आणि कदाचित ज्यावेळेस 6 वाजतील त्यावेळेस त्याच्या डोक्यावर चढला होता तोच तुला पायाखाली दाबल्याशिवाय. आता ते पूरक नाहीये, म्हणावं की ना म्हणावं माझ्या प्रश्न आहे, पण खूप गोड आहे. फक्त तेवढ्या पुरतं सांगतो, या गाणीवरून ते गाणं असं म्हटलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. आज जवानी परितराने वाले पछताएगा, आज जवानी परितराने, आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे 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 ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे 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 ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा.
केली. त्यातले शब्द पकडतात. लक्ष देऊन पकडताय. तू जमाने में चला आया है जानी केली, सोचता रहता हर घर अपना बसाने के लिए. ये अवध के पास बाबे का खवालों के गुलाम, तू चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान. क्षमा को रोशन दिया है रोशनी के वास्ते, ऐसा का सामान होता जिंदगी के वास्ते. आपल्या गावात स्मशान पुण्या भागात आहे. इकडे फक्त विचारतो जातो. लक्ष कब्र में सोना है तुझको वाम भर छोड़ कर, ये नकली घर तूने बसाया असली घर को छोड़ कर. आज जवानी पाई कराने, आज जवानी पाई कराने वाले बताएगा लगा सूरज धीरे धीरे, लगा सूरज धीरे धीरे लगा ढल जाएगा, लगा ढल जाएगा, लगा ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. नशा उतरते मस्तीची. सोपं नाही दादा. संसारामध्ये मोठी मोठी माणसं आली, काय सांगावं तुम्हाला. उदाहरणं द्यायला भरपूर आहेत, जास्त द्यायचे नाही. सिकंदर सारखा माणूस होता ज्यानं जग जिंकलं होतं, पण ज्यावेळेस तो जाण्याकरता जातोय त्यावेळेस त्यानं मंत्री बोलवले. आणि मंत्री बोलवल्यावर त्यांना सांगितलं, म्हटलं एक काम करा, ज्या दिवशी माझी अंतयात्रा निघेल माझं प्रेत हे डॉक्टर लोकांच्या खांद्यावर द्यायचं. भावंकित कोणाच्या खांद्यावर नका देऊ. डॉक्टर लोकांना खांदे द्यायला लावजा. ज्यावेळेस माझी प्रेताची ती अंतयात्रेची शेवटची ती किडी बांधल्या जाईल त्यावेळेस ती लहान बांधा आणि या सिकंदरचे हात असे लोंबकळले पाहिजेत खाली, असे लोंबकळू देतात. ते सांगितलं. म्हटलं महाराज लोक विचारतील आम्हाला काय उत्तर द्या. म्हटलं उत्तर देता त्यांना सांगा म्हणा हेच ते डॉक्टर लोक आहेत. त्या डॉक्टर लोकांना लाखो रुपये देण्याकरता सिकंदर तयार होता. पण ज्यावेळेस सिकंदर मेला त्यावेळेस हे सगळे जण हजर होते, पण सिकंदरला वाचू शकले नाही. हे जीवनाचं सत्य आहे. हात खाली लोंबकळत आहेत. ज्यावेळेस लोक विचारतील राजाचे हात असे खाली लोंबकळते का ठेवले, त्यावेळेस त्यांना सांगा म्हणा हेच ते दोन हात आहेत की ज्या दोन हातांनी संपूर्ण जग जिंकलं. याचा गळा दाब, त्याचा गळा दाब, याचा धुरा सरको, त्याचे गोटे सरको, याचा रस्ता सरको, त्याचा रस्ता हळव. हेच ते दोन हात आहेत. आयुष्यभर या दोन हातांनी कमवलं, पण जाता जाता एक रुपया हातामध्ये तो घेऊन जाऊ शकला नाही. हे जीवनातली सत्यता आहे. पण तुम्हाला सांगतो जीवनाचा अनुभव मोठा भयानक आहे. फक्त तुम्ही शांततेत विचार केला तर कळेल. विठ्ठला विठ्ठला म्हणून सज्जनांनो, या संसारामध्ये कोणी परिपूर्ण होऊ शकत नाही. हा जीवनाचं अंतिम सत्य आहे. आणि म्हणून या संसारामध्ये पूर्ण होण्याचा कोणी प्रयत्न सुद्धा करू नये. रावणासारख्याचा पूर्ण झाला नाही. मला असं वाटतं येणारी जी आधुनिक पिढी आहे, नवीन मुलं, त्यांना माहित आहे टायटॅनिक नावाच्या जहाजाचं नाव ऐकलं तुम्ही? टायटॅनिक ऐकलं ना? नशीन ऐकलं तर घरी गेल्यावर युट्यूबवर सर्च करता टायटॅनिक जहाज. म्हणून फार मोठं जहाज होतं. या जहाजाला बनवण्याकरता 3 वर्ष लागले होते आणि सतत त्याच्यावर दररोज 3000 मजूर काम करत होते. एवढं मोठं जहाज होतं. ज्यानं ते जहाज तयार केलं त्यावेळेस ते जगातलं सगळ्यात मोठं जहाज होतं. लोकांनी त्या जहाजाचे एका 6 महिन्याच्या अगोदर तिकीट काढून ठेवले होते पहिली यात्रा करण्याकरता. ज्यानं ते जहाज तयार केलं होतं त्या एका जहाजात 14 गावं बसत होते. किती? 14 गावं. एवढं मोठं ते जहाज होतं. 14 गावं त्या एका जहाजात बसत होते. पण ज्यानं ते जहाज तयार केलं त्याची छाती फुगली आणि त्यानं अहंकारानं सांगितलं या जगाच्या पाठीवर असा समुद्र तयार झाला नाही जो माझ्या या जहाजाला डुबवू शकेल म्हणून. आणि त्यानं त्या जहाजावर असं इंग्रजीत लिहिलं होतं, द अनसिंकेबल शिप, न बुडणारं जहाज. जगामध्ये हे जहाज कधीच बुडणार नाही असं त्या जहाजावर लिहिलं होतं. तो सज्जनानो इतिहास असा झाला, पहिल्या दिवशी यात्रेकरता ते जहाज निघालं. एका ठिकाणी एका हिमखंडाच्या सोबत त्याची टक्कर झाली
आणि महाराज म्हणतात कधी न बुडणारं जहाज एका सेकंदात पाण्याच्या आतमध्ये गेलं, डुबून मेलं, त्याच्यावरचे प्रवासी संपले, थोडेफार वाचले ते काठावर आले. मी प्रश्न विचारतो, एका जहाजात 14 गावं बसल होते, ते डुबलं. आपलं जहाज किती मोठं आहे, घरी जाऊन तपासून पहा. आपल्या संसाररूपी जहाज किती मोठा आहे, काय आहे आपल्याकडे? अरे काही नाही, विनाकारणचा अहंकार आहे जीवनामध्ये. काहीच नाही आहोत महाराज आपण. आणि एक सांगतो तुम्हाला, आपण काहीच नाही आहोत हे जीवनामध्ये समजणं मोठं कठीण आहे. म्हणून संसारामध्ये कधी माणूस पूर्ण होऊ शकत नाही. हा पूर्ण संसार आहे महाराज म्हणतात. म्हणून हा प्रिय मार्ग आजपर्यंत कोणाचा पूर्ण झाला नाही आणि याच्यानंतरही पूर्ण होणार नाही. म्हणून जगद्गुरूंनी सांगितलं, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, सुखविला लाग कळी काळाचा. हा दुसरा मार्ग. बस आता आपण आपल्या अभंगाच्या एकदम असं समजा सीमेवर पोहोचलो. महाराज म्हणतात त्या प्रपंचात माणूस पूर्ण होऊ शकत नाही, कारण तोच अपूर्ण आहे. जो प्रपंचच अपूर्ण आहे तो तुम्हाला पूर्ण कसं काय करेल महाराज? पूर्णता त्याच्या जवळ गेल्यानंतर प्राप्त होते की जो पूर्ण आहे. जगामध्ये पूर्ण कोण आहे? फक्त परमात्मा पूर्ण, बाकी सगळं जग अपूर्ण आहे. पूर्णता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर संसाराचा आश्रय सोडून द्या, ईश्वराचा आश्रय घ्या. 2 मिनिटात पुढची भूमिका सांगतो. ईश्वराचा आश्रय घेण्याकरता प्रत्येक जीव तयार आहे. तुम्हाला सर आम्ही तयार आहोत महाराज आश्रय घेण्याकरता. पण प्रश्न हा आहे की ईश्वरापर्यंत सामान्य माणूस पोहोचू शकतो का? हा महत्वाचा प्रश्न आहे. कोण जाणे दैव हे नेते कधी प्रभुच्या पदा, त्रासलो या मोहमाय, त्रासलो या मोहमाय, भोगुनी आपदा कोण जाणे दैव हे नेते कधी प्रभुच्या पदा, नेते कधी प्रभुच्या पदा, नेते कधी प्रभुच्या पदा, नेते कधी प्रभुच्या पदा, नेते कधी प्रभुच्या पदा. महाराज काय सांगता येत नाही, एवढं काही सोपं नाही. 2 मिनिटात सांगतो. ज्या देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तो देव काही एवढा सोपा आहे, फार कठीण आहे महाराज. चला जाऊ द्या, 2 मिनिटात सांगतो ईश्वर किती कठीण आहे. डोंगरे महाराज त्यांच्या भागवतामध्ये सांगत होते की देवापर्यंत पोहोचण्याकरता कलियुगातल्या माणसाची बुद्धी अपूर्ण आहे. आपण मंद बुद्धी आहोत महाराज. आणि आता तर बुद्धीचा स्तर खूपच खाली घसरला. ज्या वेळेस पासून मोबाईल निघले, जोपर्यंत ते 1600चे पीस होते ना लहान लहान, तोपर्यंत बरोबर. ज्या वेळेस पासून अँड्रॉइड मोबाईल निघले त्यावेळेस पासून माणसाच्या बुद्धीचा स्तर घसरला. आता घरचा दुसरा नंबरही विचारला काका तुम्ही की तुमच्या घरचा दुसरा नंबर सांगा, मला सांगताय नाही, मला मोबाईल काढायला लागेल, मग सांगा लागेल. फक्त जो नंबर माझा आहे तेवढाच एक पाठ आहे. कारण सगळं तुम्ही आपण भरोसा विज्ञानावर ठेवला.
प्रत्येकाला असं वाटतं ठीक आहे मोबाईल आहे ना खिशात, मग का टेन्शन घ्यायचं. अरे जुन्या लोकांना एखादा हिशोब विचारा पटकन करून टाकत जा. आता आम्हाला हिशोब विचारा, पहिले मोबाईल काढावा लागेल, मग कॅल्क्युलेटर काढावं लागेल, मग त्याच्यात ते समीकरण मांडावं लागेल, मग कुठे आमचा हिशोब येईल. आणि मोबाईल जर स्विच ऑफ झाला आधा, मग काही दिसणार नाही, काही सुचणार नाही. कठीण आहे. पण कठीणच परिस्थिती झाली. तरुण पिढीची बुद्धी तर एवढी घसरली, जरासं माफ करता मला, मी काही कोणाला निंदा म्हणून बोलत नाही. लग्नाकरता मुलगी पाहण्याकरता जर गेले, तो मित्राला विचारते कशी काय वाटली, ऐकून पंचायत आता बाबा तुझ्या आयुष्याचा निर्णय तू घे माझ्या राजा. पत्नी तुला करायची आहे. किती माणूस गुलाम झाला दुसऱ्याच्या इच्छेचा, त्यानं सांगावं. आणि पत्नी यानं करावी. तुला पत्नी कशी काय वाटली सांगायचं. हे काही सज्जनानो, आयुष्यातले निर्णय घेण्याकरता तुम्ही आपण कमकुवत पडलो, कारण बुद्धी पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र विचार कोणाचेच नाही सध्याच्या काळामध्ये. फार कठीण परिस्थिती आहे. आता ईश्वरापर्यंत बुद्धी कशी काय पोहोचेल. मंद सुमंद मतयो. एक उदाहरण तर आमचे गुरुजी खूप गोड द्यायचे. एका मुलीचं नवीन लग्न झालं, लक्ष देऊन ऐक. नवीन लग्न झालं आणि पहिल्यांदाच तिचे वडील तिच्याकडे गेले. अरे कोणी मुलीला असं वाटते की आपले बाबा आपल्या घरून खुश होऊन गेले पाहिजे. वा काय पोरगी चांगल्या घरी पडली, वा नशीबच काढला आपल्या पोरीनं तर, वा 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 म्हणून तिनं चहा ठेवण्याकरता सांगितलं. बाबा बसा मी चहा ठेवतो. पण नेमकं असं झालं, यानं लग्नातच जेवढे फटाके फोडले, एवढा डीजे सांगितला, एवढा बँड सांगितला की चहा पत्तीले पैसे घरी नाही ठेवले, खलास करून टाकलेले गाणं सगळे. इकडे नाचू 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 फटाके फोडून आपल्या लग्नासारखा फटाकाच नाही फुटला. एकदा सुरू झाला म्हणे तर अर्धा घंटा पुरला. आणि मग आता तेल आणण्यासाठी पाव वर द्या, अर्धा पाव द्या. कठीण आहे परिस्थिती आपल्या समाजाची. असो दादा, मला काही करावं लागत नाही, पण मी तेवढ्या पुरतं तुम्हाला सांगितलं. खर्चावर आवर घाला जरासा, आपली परिस्थिती पाहून पुढचा खर्च करा. मारवाडी लोक मोठी हुशार आहेत, म्हणजे मी नाही म्हणत, मलाच पकड सांगते. मारवाडी लोक खूप हुशार आहेत. त्यांना विचारलं मी एकदा नागपूरला कथा होती. एका मारवाडी शेठजीच्या घरी 4 लाख रुपये खर्च केला एकट्या माणसानं. म्हटलं का तुमचे लोक श्रीमंतच आहेत. ते म्हणत महाराज आम्ही कमवण्यापेक्षा सुद्धा जमवण्यामध्ये खूप हुशार आहोत. पैसा कमवण्याला जास्त महत्व नाही, तो टिकवण्याला महत्व आहे, गोळा करण्याला महत्व आहे, जमा करण्याला महत्व आहे. आपली कमाई कमी नाही, मराठी माणसाची कमाई कमी नाही, भरपूर कमाई आहे आपली. पण विचार करा तुम्ही कमाईतला तुमचा जमा किती. आपला जमा नसतेच. दिवसभर मजुरी झाली की संध्याकाळी हिशोबच लागेल असते सगळं. त्याचं काय काय करायचं कठीण आहे. विठाला तसंच केलं. सगळे फटाके फोडले, चहा पत्ती नाही, साखर नाही. शेवटी पत्नीने आवाज दिला. अहो म्हटले काय बाबा बैठकीला चहा पत्ती नाही, साखर नाही. आता हे होतं मंद बुद्धी. म्हणजे ठीक आहे वाहन निघलं रस्त्यानं. आता रस्त्याने निघलं तर रस्त्यानंच सुरू झालं याचं. 5चा चहा 5ची साखर, 5चा चहा 5ची साखर, 5चा चहा 5ची साखर. गेलं दुकानाला लोक गेलं. त्याचा मित्र भेटला. राम राम म्हणजे राम राम. त्यानं राम राम केल्याबरोबर याच्या डोक्यातलं गेलं निघून फिरून. काय सांगितलं हे दुकानाच्या वाट्यावरच बसलं. शेवटी ते बाई विचारात पडली. अर्धा घंटा झाले वापस नाही झाले अजून, आता कायच करावं. शेवटी शेजारींच्या घरी गेली, मुसलमानी केली, चहा पत्ती आणली, साखर आणला, चहा केला, वडिलाचा निरोप घेतला. बाबा तुम्ही या. मग तिनं विचार केला 1 तास झाले आपलं दूरदर्शन चॅनल गेलं, वापस नाही आला, कसं काय करा. म्हटले मग तिनं बिचारीनं असा पदर खोसला आणि निघली गावामध्ये दुकानाच्या कडे निघली. तर हे वट्यावर बसतच होतं गिरे. गेली, पदर खोसला आणि त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली. काय हो कुठाय चहा, कुठाय साखर. हा 5 मिनिटं तिच्या तोंडाकडेच पाहत राहिला. म्हणे बाई खरं सांगू तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. एवढी माणसाची मंद बुद्धी झाली. मग आता ज्याची बुद्धी एवढी खाली घसरली तो देवापर्यंत पोहोचू शकतो का हे तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगतो आता, त्याच्यावर तुम्ही सांगा तो देवापर्यंत पोहोचू शकेल का. प्रपंचाकरता ज्याचा मेंदू कामाचा राहिला नाही तो आता देवापर्यंत कधी पोहोचेल. मी म्हणतो देव भेटायचं सोडून द्या, देवाचं वर्णन करूनही सोपं नाही. 2 मिनिटात सांगतो, लक्षात आलं तर सांगा कसा आहे परमात्मा. सत्यम ज्ञान अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम माया कल्पित एकदा
अनंत नित्य मनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण लिंगनोल मनायासम परमायासम माया कल्पित नानाकार मनाकार गुणाकार शमान आतम नातम प्रणत गोविंदम परमानंदम सत्य शिवनी निहितम च सत्य सत्य सत्यम सत्य नित्यम सत्यात्मकंतम शरणम प्रपन्ना. काय समजलं? काहीच नाही. मला नाही समजलं काय होतं. काहीतरी होतं. हो, खूप खतरनाक आहे. ज्या परमात्म्याचं वर्णन करणं एवढं कठीण की माणसाच्या मेंदूच्या नसा तुटून जातील, त्या परमात्म्यापर्यंत सामान्य माणसं पोहोचतील कसे काय? तुकोबारायला हाच प्रश्न आता आपण हळूच विचारू. काय हो जगद्गुरु, तुम्ही म्हणता सुख पाहिजे तर देवाकडे जा, त्या देवाकडे जाणं सोपं आहे का? तो परमात्मा आमच्यासारख्या अल्पज्ञानी लोकांना प्राप्त होईल का? ते म्हणतात ते मला माहित होतं म्हणून अभंगाच्या प्रथम मनवाचा तेथ तुझे स्वरूप, मनवाचा तेथ तुझे स्वरूप, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला माहित होतं की तिथं पोहोचणं कठीण आहे. का हो? ते म्हणते आम्हाला माहित आहे ना तो कसा आहे. तर मन वाचा तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले पुन्हा सोपं केलं. ते म्हणतात सत्यस्य येऊन निहितम ते सत्य सत्यस्य सत्यम सत्यनेत्रम, त्याला जाणणं खूप कठीण आहे. महाराज म्हणतात ईश्वर कसा आहे तर अनेक ठिकाणी त्याचं प्रतिपादन करत असताना असं सांगितलं की तो सत्य आहे. सत्याचा परिचय घेणं एवढं काही सोपं नाही. म्हणून ते म्हणतात तो मन आणि वाचेच्या पलीकडचा आहे म्हणून आम्ही त्याचं माप केलं. काय केलं माप? ते म्हणतात भक्ती केले म्हणून आम्ही त्या परमात्म्याचं माप भक्ती केलं. आता एक लक्ष देऊन यायचं आहे का म्हणतात तुम्ही म्हणाल तो देव जर एवढा कठीण आहे तर मग तो भक्तीनं भेटेल का? ते म्हणतात नक्की सापडेल. आता याच्याकरता एक दृष्टांत द्यावा लागते. जाऊ द्या, तेवढा एक देतो शेवटचा अर्ध्या मिनिटात, काही फार लांब नाहीये आणि पटकन निघून जातो. आता शेवटचा दृष्टांत लक्ष देऊ नये का म्हणजे अभंग सुटला आपला. देव कठीण आहे पण ईश्वराचं मर्म भक्ती आहे. कारण ज्या ज्या वेळेस देवाचं प्रतिपादन करायचं होतं त्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तो बाकीच्या साधनाने भेटणार नाही पण मात्र भक्तीनं त्याची जरूर प्राप्ती होईल. असं बऱ्याच ठिकाणी आहे. चला जाऊ द्या, देवाच्याच मुखातले शब्द पकडू ना आपण की तैसा मी एकेची परी, बाकीच्या मार्गाने नाही पण एकेची परी आतुडेगा अवतारी. अर्जुना मी एकाच मार्गाने प्राप्त होतो जरी भक्ती येऊनी वरी चित्ता देगा. चित्ताच्या वर भक्तीचं साम्राज्य होत असेल तर मी मिळतो. आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या चित्तावर भक्ती चढली, मीराबाईच्या चित्तावर है आखवो जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती
पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसी लागी लगन मेरा हो मगन, वो तो गली 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 हरी गुण गाने लगी, ऐसी लागी लगन. महाराज म्हणतात भक्ती एवढी चित्तात गा तर त्या देवाची प्राप्ती होते. म्हणजे भक्ती हे देवाचं मर्म आहे. 2 मिनिटात लक्ष देऊ नये का. एका मुलीचं नवीन लग्न झालं पण गरीबाची मुलगी श्रीमंताच्या घरी पडली. 400 एकर जमीन 4 एकरात वाढ. मग नेमकी ती मुलगी पहिल्यांदाच नवरी होऊन गेली, 15 दिवसात वापस आली. तुमच्या इकडे पहिल्यांदा नवरी गेली की लवकर वापस येते ना? येते काय येते काही माहित नाही. मी एकदा नवरीलीच विचारले म्हणून तुम्ही पहिल्यांदा गेले की लवकर वापस काय येतात? त्यामुळे आम्ही हवामान खात्याचा अंदाज घेऊन येतो. पाहून येतो म्हणे माणसं कशी वाटतात काय वाटतात. ठीक आहे. मग आली ती मुलगी वापस. 2 म्हाताऱ्या अशा बसल्या होत्या. त्यातल्या एका म्हातारीने विचारलं म्हणे काय बाई कसं काय चाललं. दुसरी म्हातारी मग तिने काय विचारलं तोंडच सांगते कसं चालू आहे. कशी पोरगी होती गेली तर गोबीच्या फुलासारखी पायनं म्हणे शेवग्याची शेंगस्त झाली. काय तब्येत खराब झाली पोरीची. तिनं महाराज सुटकेस टाकली रडणंच सुरू केलं. म्हणे काय झालं बाई. सासू म्हणे चांगली आहे, सासरा चांगला आहे, दीर चांगला, ननदच म्हणतात ना का ननंद म्हणतात तुम्ही? आमच्या इकडे ननंद म्हणतात. हे गेल्याशिवाय नाही भाऊजाईले आनंद, तिला म्हणतात ननंद. मग ननद म्हटलं चांगली आहे. म्हणजे मग बिघडलं काय म्हणे घरचं गिराईक मोठं खतरनाक. काय सांगा म्हणे आजीबाई सकाळीच म्हणे उठलं की धमकीत देते. पाय रे बुवा सकाळी 4 वाजता पाणी तापून लागेल नाही तर आपल्यासारखा माणूस नाही म्हणे. मग मी म्हणे रात्री 12 वाजता चूल पेटून बसतो. काय करू म्हणे धट्टा कट्टा माणूस पैलवान माणूस मारलं तर कुठं बसता. सोकून गेली म्हणे आजीबाई. म्हातारी म्हणे टेन्शन नको घेऊ, घरी जाता जाता माझी भेट घेऊन जासू, औषध आहे आपल्या जोड्याच्या. पोरीनं आगच घेतला 8 दिवसात. कशी सुधारली हो एकदम. फक्त शीत बिचारी नो टेन्शन झाली ना ती. जाता जाता एकदम आजीशी भेट घेतली. आजीबाई मी चालली औषध द्या ना. म्हातारी म्हणे टेन्शन घेऊ नको. आता घरी गेली आणि समजा त्यानं म्हटलं की पाय रे बुवा 4 वाजता पाणी तापून लागीन नाही तर आपल्यासारखा माणूस नाही. मग तू काय म्हणशील म्हणे. काय म्हणायचं म्हणे लक्ष देऊ नये. पा तुम्ही काय लक्ष देऊन ऐकून राहिले फक्त ऐकायची नाही तर करून पायसा. हो भिवऱ्यातले माणसं बेरुऱ्यात येतील काढ्या घेऊन. म्हणे काय म्हणायचं म्हणे काहीच नाही. त्यानं आता म्हटलं की पाय रे बुवा 4 वाजता पाणी तापून लागेल नाही तर आपल्यासारखा माणूस नाही. एकच म्हणायचं काय करशील रे, काय करशील रे. ते म्हणे आजीबाई औषध गॅरंटीच आहे ना. म्हणे कहू त्यानं 1 रट्टा मारला की हड्डी 3 ठिकाणी मुळते म्हणे. एवढा खतरनाक आहे तो. म्हातारी म्हणे टेन्शन घेऊ नको वापरेल औषध आहे. आपल्या जेटात 2-4 बायाला फरक पडला. दुसऱ्या दिवशी निघली पोरगी घरी आणि यानं लावलं तेच कॅसेट पुन्हा. पाय रे बा 4 वाजता पाणी तापून लागेल नाही तर आपल्यासारखा माणूस नाही. हे म्हणे काय करशील रे. काही नाही म्हणे मग हातानं तो कोणी दगड घेतला अर्धा घंटा डोकं घेतलं. म्हणे पहिले समजलं असतं तर काय 4 किलो वजन कमी झालं. दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे. माणूस खतरनाक होता पण मर्म हाती सापडलं तर पटकन सोपा झाला. तसा देवही मोठा कठीणच आहे पण मर्म जर भक्तिरूपी हाती सापडलं तर मग सोपा आहे. तू का म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतोय श्री ज्ञानेश्वर भक्तीची माफे मोठीनंतर इतर आणि कृताना मग अशा प्रकारे अल्पवेळेमध्ये अल्पमतीप्रमाणे तुमच्या समोर भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. बरोबर सगळ्यांना पाहिल्यानंतर खूप मोठा आनंद वाटला आणि या मुलं मुली हे सगळं पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. जपून ठेवा, त्यांना सांभाळा. संस्काराची उणीव गावामध्ये पडू देऊ नका आणि गावातले कार्यक्रम सांभाळून ठेवा. जाता जाता एक सांगू तुम्हाला, जाता जाता एक नक्की ऐका. नाही काही करता आलं तरी चालेल. आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या, आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, त्यांना आपला धर्म टिकेल. आणि पोरीनो शाळेला जाताय ना तुम्ही, शाळेला जाताय ना तुम्ही, शाळेला जात असाल. काही कॉलेजला जाणाऱ्या माझ्या बहिणी असतील त्यांना माझी विनंती आहे, कॉलेजला जात असताना एक काम करा, त्याचा विको थोडासा कमी करा. कॉलेजला जात असताना तुम्ही कोणा मंदिरातून दर्शन घेऊन नका जाऊ, पण कॉलेजला जात असताना तुम्ही दिवसभर तुमच्यासाठी शेतामध्ये कष्ट करणाऱ्या तुमच्या बापाचं तोंड पाहून जा, बापाचा चेहरा पहा आणि बापाचा चेहरा पाहून मग कॉलेजला जा. कॉलेजला गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये एखाद्या वेळेस वाईट विचार आला, डोळे घट्ट बंद करा,
2 मिनिटासाठी फक्त त्या बापाचं चिंतन करा. कारण माझ्या भगिनीनो, तुमच्यावर जेवढं प्रेम तो बाप करू शकतो तेवढं प्रेम दुसरं कोणी करू शकत नाही. ऐकता? एका मिनिटात ऐका, हा महत्वाचा आहे. जाता जाता शेवटचा मेसेज खूप कामाचा असेल. 16 वर्षाची मुलगी अंगण झाडत होती. अंगण झाडता झाडता तिनं विचारलं, म्हणे बाबा माझा आता 17वा वाढदिवस येणार आहे, काय द्याल हो मला गिफ्ट? वडील गरीब होते. चिमणे, काय देऊ ग तुला वेडे, त्या बापाकडे काय आहे, गरीब आहो मी. नाही ना बाबा, सांगा काहीतरी, काय द्याल सांगा. सांगितलं वेळ आली की जरूर काहीतरी दे. नाही ना म्हटले बाबा सांगा. वडिलांना काही सांगितलंच नाही. 16 वर्षाची मुलगी अंगण झाडू लागली, थोडीशी पुढे गेली, फळ्यासहित खाली पडली धडकली. बापानं पाहिलं, धावपळ केली, येटाळ्यातली 2-4 माणसं जमा केले. चला हो चला, माझी चिमणी खाली पडली, काय झालं कोणास ठाऊक. आणि तिला ॲटोत टाकलं, खामगावला नेलं, दवाखान्यात घेतलं नाही, नागपूरला न्यावं लागेल. तसाच बाप ॲम्ब्युलन्स मध्ये बसला, घरचं कोणी सोबत नाही. मुलीला त्या नागपूरच्या दवाखान्यात ऍडमिट केलं, चेकअप झालं. डॉक्टरांनी विचारलं कोण आहे मुलीच्या सोबत. त्यावेळेस तो गरीब बाप त्या ठिकाणी आला आणि उभा राहिला. महाराज म्हणतात तो बाप त्या ठिकाणी येऊन उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी डॉक्टर विचारत कोण आहे मुलीच्या सोबत. सांगितलं मी आहे. कोण आहात तुम्ही? म्हटले मी बाप आहे. ऐकण्याची हिंमत आहे तुमच्यात. म्हटले बोला ना डॉक्टर साहेब, काय झालं माझ्या चिमणीला, काय झालं माझ्या आतड्यातल्या कातड्याला, काय झालं डॉक्टर साहेब. म्हटले पाटील वाईट नका वाटून घेऊ, तुमच्या मुलीचं हृदय खराब झालं आणि हिचं हृदय बदलायचं आहे, त्याला कमीत कमी 3 कोटी रुपये खर्च येणार आहे. बाप डॉक्टरच्या खुर्चीजवळ खाली बसला. खाली बसल्यानंतर आता त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यानं सांगितलं डॉक्टर साहेब आजपर्यंत हा बाप कोणाच्या पुढे लाचार झाला नाही, आज तुमचे पाय पकडतो. एक ऐकायला गरीब बापाचं, मी जगून काय करू, माझी चिमणी जगली पाहिजे, तो माझी मुलगी जगली पाहिजे. ऐकता या गरीब बापाचं. 3 कोटी रुपये खर्च करण्याची ताकद माझी नाहीये डॉक्टर साहेब, माझी एक विनंती आहे का, माझं हृदय माझ्या मुलीला लावलं तर चालणार नाही का. आता डॉक्टर खाली बसले. काय बोलताय पाटील तुम्ही. म्हटले हो ऐका माझं. कोऱ्या कागदावर सही घेतली. ऐका पोरीनो, कोऱ्या कागदावर सही घेतली. सही घेतल्यानंतर बापाला मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. बापाचं हृदय काढल्या गेलं, मुलीला टाकल्या गेलं. पण मरण्याच्या अगोदर त्या बापानं एक चिठ्ठीने गुलाबाचं फुल देऊन ठेवलं होतं डॉक्टरजवळ. आणि ती मुलगी आता 17व्या वाढदिवसाच्या दिवशी जागी झाली. विचारते आई कुठे आहेत माझे बाबा. डॉक्टर काका कुठे आहेत माझे बाबा, माझे बाबा कुठे आहेत, तो माझे बाबा कुठे आहेत. त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं 17व्या वाढदिवसानिमित्त काहीतरी देणार, माझे बाबा कुठे आहेत. त्यावेळेस डॉक्टरांनी ती चिठ्ठी त्या मुलीच्या पुढे केली. ऐका कान उघडे करू. त्या चिठ्ठीमध्ये त्या बापानं लिहिलं होतं, चिमणे मला विचारत होतीस ना ग 17व्या वाढदिवसानिमित्त काय देणार. बेटा हा गरीब बाप तुला काय देऊ शकतो, पण 17व्या वाढदिवसानिमित्त हा बाप तुला स्वतःचं हृदय प्रेझेंट करतो. आय लव्ह यू माय सन. बस. मला नाही वाटत जगाच्या पाठीवर कोणाची ताकद आहे स्वतःचं हृदय काढून तुम्हाला देण्याची, पण हा विचार प्रत्येक मुलींना आज करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही हा विचार त्या दिवशी जरूर करसाल ज्या दिवशी तुमचं लग्न होईल आणि तुम्ही या गावातून जाल. त्या दिवशी सगळे पुढे येतील, फक्त एक माणूस नाही येणार. कोण. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे जापुल्या घरी तू, झाला डके सुखाने दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. बस वेळेअभावी फक्त एवढं मात्र सगळं लक्षात ठेवा. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचं बोलले गेलं असेल, बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा. काही चांगलं वाटलं असेल त्याच्यावर विचार करा, तसं जगण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापेक्षा मी वयानं खूप लहान आहोत, माझ्यापेक्षा तुम्ही सगळे अधिकार संपन्न आहात. म्हणून हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करेल त्या कार्यक्रमाला मदत करणारी जेवढी सगळी मंडळी आहे, जेवढी गावकरी मंडळी आहे, त्या सगळ्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो, प्रत्येकाला जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त हो, प्रत्येकाचे ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढो अशी सदिच्छा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करेल. एकदा जाता जाता सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणा. आता तुम्ही म्हणू नका, फक्त तुम्हीच म्हणा. बोलिये भारत माता की जय. गो